तर मित्रांनो आपण आज पार्टीसाठी निघत आहेत शेतात. तर आपले मित्र आलेले आहेत टीटी, यंकट आणि शोरडॉन. तर आपल्याला कुठं जायचंय मित्रांनो? पार्टी कराय. ओके, कशाची पार्टी करायची? मासे. ओके, तर चला आता पुढे बघू आपण. माजिद माशा दे माय 2 किलो दे. मासे घेऊन आपण पाशाबाईच्या दुकानाला जात आहेत मसाला घ्यायला. आमच्या गावचा बाजार चालू आहे आज. सामान द्या मासे. हो 1.5 किलो मासे. नाही 2 किलो. 2 आहेत. 2 किलो. मित्रांनो, पार्टीचा मसाला वगैरे काय घ्यायचा असलं तर पाशाबाईकडे जायचं, सरळ सांगायचं आमचं 1 किलो मटण आहे, 2 किलो मटण आहे. त्यांचे ते बरोबर मसाला देतात. बाकी काय सांगायची गरज नाही. पाशाबाईचा विषय लय हार्ड आहे. तर मसाला वगैरे घेऊन आता आपण इथून पाशाबाईच्या दुकानातून निघालेले आहेत. तर आता जाऊ शेताकडे जायच्या आधी थोड्या एका मित्राकडे काम आहे, त्याला भेटू एकदा. हे आपण आलेले आहेत हॉटेल गोविंदावर. हे हॉटेल गोविंदाचे मालक गोविंदा आहेत, चालक मालक. थोडी इथं चर्चा केली आणि आता निघालो. तर मित्रांनो, अशा प्रकारे साहित्य संमेलन सगळं घेतलेलं आहे आणि निघालेलं आहेत आम्ही. हे बघा, आता जाऊ आणि थेट आपण शेतात भेटू. आमच्या नावाचं स्कॉर्पिओ आहे, 2 वर्षांना आमच्या नावाचं शेत आहे. आकडा इथं दाळवेल आहे मित्रांनो, 10 वर्षांना आली दाळवेल. इथे एक बोरीचं झाड आहे, हे मागे गेलं दिसते खिडकी बोरं. 12 महिने बोरं असते पण खिडकी असते. आकडा आहे कुक्कुटपालन प्लस आकडा. मित्रांनो, आमची नदी आहे, पाणी असते पण ते जरा पाऊस आल्याच असते. पाऊस आल्याच वाट बी नसते जायला. हे आमच्या राजभाऊ अक्षय पाटीलची आमच्या चिंच आहे आणि हे शेत आहे. ते आहे आवरा. अजून काय म्हणते नाही आवऱ्याला अजून काय म्हणते अजून काहीतरी म्हणते. हे रोप आहे, रोप कांद्याचं. हे जुंदुळा अक्षय पाटील आकडा आहे. अक्षय पाटील मित्रांनो, हे दिसत असलं तरी हे डागाचं तळ आहे बघा, फेमस आहे. डागाचं तळ, नाद नाही करायचा डागाच्या तळ्याचा. जंगल पार्टी कसं असते, जंगल पार्टी करावं लागते. जंगल पार्टी केल्याशिवाय खरं नसते. हॉटेलवर जाता खाता काय उपयोग आहे? काय उपयोग नाही. तुझं काय काय उपयोग? पार्टी कुठं खायची असते? शेतात. ही आपली मंडळी अगोदरच पोहोचलेली आहे मित्रांनो, इथून 4 वर्ष. आणि हा बघा, हा टीटी आलेला आहे, गाडी लावलेली आहे. हे आपलं शेत आहे. हे जुंदुळा आहे ना? गहू आहे. सॉरी. हे आपल्या ईश्वरचं फार्म हाऊस आहे. ईश्वर, थोडी माहिती द्या आपलं, किती एकर आहे काय? सगळंच माझं आहे. नजर जाईल ना तुमची? ईश्वरचं आहे सगळं. की नजर तर माझी इथवरच जाईल. मग तिथवरच म्हणा ना तुम्ही, तसं काय बोलला? तिथवरच. तर हे काय, कोणचं पीक आहे ईश्वर? हे गहू आहे. गहू आहे का? हे लसूण आहे मित्रांनो. हे बघा, नाही ते उपटायचं नाही. अर्धा मी पार करतो. मग कोथिंबीर होती ना, आपण कोथिंबीर उगाच आणली. एवढी मोठी जुडी 7 रुपये दिले तर. साईडनं चला, घेऊ तुडू नका. भुंड्याहून चलू नको. यंकट होतं झालं का माय? बरं. हे धुरा आहे मित्रांनो. हे अशा प्रकारे धुरा असते आणि वर्षाला आमचा धुरा थोडा छोटा किंवा मोठा होत राहतोय. हे आमचं कसं आहे, धुऱ्यासाठी वावर घालतात पण धुरा जाग्यावर. विषय असा असते. मावाच्या झाडाखाली जायचंय. मावाच्या झाडाखाली हे मावाचं झाड हे इथलं. अरे होर माडी एक. चरण पादुका कोणाचे आहेत? पादुका चरण काय असते? आपल्या वावरात दुसरा कोणीतरी घुसलेला आहे. तर हे बघावं लागेल आपल्याला, शोध घ्यावा लागेल. हे बघा, लाईन न कशा चलत आहेत सगळे. हा, मामाच्या झाडाखाली गॅस. हे आपल्याला मावाच्या झाडाखाली जायचंय. हे हायब्रिड जुंदुळा वगैरे तुम्हाला माहित आहे का मित्रांनो? माझ्या डोक्यावर काय
सूर्य. टिटी काय म्हणलास वन्स मोर. असलं पानसट बोलल्यामुळे लाईट येईल आता व्हिडिओला आमच्या. पानसट बोल ना गेलो तो पण पानसट माणसं सोबत असल्यावर पानसटच बोलावं लागतं. तर ते चपलाचा चरण पादुकाचा शोध अजून लागला नाही. फार्म हाऊस दाखवा ना तुम्ही. आणि मित्रांनो हे बघा हे फार्म हाऊस आहे. तुम्हाला दाखवतो मोहाच्या झाडाखाली कसं असतं वातावरण. हे आहे मोहाचं झाड खूप मोठा आहे मित्रांनो. ह्याचे मालक आहेत हे बघा मित्रांनो चूल आहे. हे सगळं ओके मध्ये कारभार असते. हो हे बघा जेवायसाठी साईडला थोडं वावर काढून ठेवलेला असते कारण की रोज पार्ट्या होत्या. आमचं कसं आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो. आमचं कसं आहे मित्रांनो आमच्याकडे पैसा खूप आहे. तुम्हाला खरं सांगतो पैसा खूप आहे. असं बोला पैसा एवढा आहे की काय करा तर रोज पार्ट्या करायच्या विषय संपला. आमचे आचार्य आता शर्ट काढत आहेत. काळा आचारी शर्ट. बघू नका आणि आता शर्ट काढून कांदे लसूण ते सगळं कापून घ्यायचं. यंकट काढीत आहेत भोगणे. आणि हे दुसरे पण आचारी शर्ट काढीत आहेत. आपण फक्त व्हिडिओ बनवणार आहोत आज. आपण काही नाही करणार. नाही तर माझ्या हातची भाजी खाल्ल्यावर माणूस म्हणते परत तुझ्याच हातची. हे शर्ट आड केलं असा मन म्हणायला. मसाल्याचे पुढे आहेत आपल्या गेल्या वेळेसच्या. हे आपला देशी चाकू आहे पण आता आपण नवीन बरचा घेऊन आले. हे बघा हे कसं आहे माझ्या नसते जोड नाही आपल्या चाकूला. हे आमचा एक माणूस व्हेजिटेरियन आहे. त्यानं 12 दिवस झाला मटण सोडून. श्री संत टिल्लेश्वर महाराज समोसे खातात मित्रांनो. हे बघा आणि स्प्राईट टिल्लेश्वर महाराज स्प्राईट फोड. ए भैया ते नाही ते काचाचं फोड ते माझं आहे. नको नको काही नाही. हे काचाचं प्राईट आहे ते आपले टिटेश्वर फोडून देत आहेत. टिल्लेश्वरच म्हणला. त्या तुम्ही प्या सर तुम्ही व्हेजिटेरियन माणसं स्प्राईट पेत आहेत. कसं आहे हे बघा हे माशावर पाणी टाकलेलं आहे. हे आपले माझ्याचे मासे नाहीत गावात तळ्यातले मासे आहेत. हे बघा एक नंबर बाबू मासा डोळा. बाबू हे टाकलेलं आहे पाणी. हे पाणी आता यंकट दूध असतं एक नंबर. आता मासे धुवून घ्यायचे बघा. काय करलास इकडे सांग. मासे दूध आहे ठीक आहे. तर चांगले सुंदर स्वच्छ असे मासे धुवून घेतात आपल्या. आणि यंकट इकडे चूल उकळीत आहे. हां यंकट चूल उकळीत आहे. आता जाळ लावावं लागेल मित्रांनो. सध्या जाळ लावायला माणूस फ्री आहे. तो आहे टिटेश्वर. आणि हे आहे टिल्लेश्वर. आणि हे आहे टिल्लेश्वर. मित्रांनो अशा प्रकारे आपण कांदे कापत आहेत. कचकच कांदा. कचकच कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली. हाताला झटका लागला तरी मी कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल एवढं बाई मी कट करतो ते कट करतो मला राहू दे आता फुललाच घे. तर मित्रांनो कांदा कोथिंबीर पुन्हा लाल टमाटर. हा ओके कापू तर भेटू. आणि लिंबू पण आहे. लिंबू भरपूर काही आहे. आता हे सगळं करू आणि भेटू भाजी करताना काय हे काय घरी पडू द्या. ओके हां आता नंतर काय टाकणार. नंतर घरगुती वाटण आहे आपलं. ओके घरचा मसाला आहे. हां टाका अजून आता टमाटर टाकणार ना. हां टाका थोडं टाका. ओके आता काय टाकणार पुढं कोथिंबीर. इकडं आपला टिटी काय करते कोथिंबीर वाटत आहे. ओके ही थोडी कोथिंबीर मिक्स करून टाका. इकडे वाटायची चालू आहे अजून वाटायचं चालू आहे इकडे अजून. आता हे जाणार थोडं चिंचेचं पाणी जाणार. हां ओके तर कोथिंबीर वाटायला इकडे चालू. कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. देऊन टाका त्याच्यात टाकायला. कोथिंबीर टाका त्याच्यात तेवढी. कोथिंबीर टाका मला. ही असते पार्टी. ह्याला म्हणतात ओरिजिनल पार्टी. कसं अशीच खाऊ वाटायला का नाही पण मरत आला अशी खातल्यावर. ओके तर ह्याला कालवा आता. तिराई कालवा माहीमचा हलवा मामाला हलवा कालवा पिझ्झा बाहेर पडलं ते माचवाच घालतो. काय म्हणलास. पिझ्झा खाली पडलं ते माचवाच घालतो. पित नाही ते म्हणाले पित नाही रे पीस. चांगलं बघ ना असं काय उचल. पिझ्झा बाहेर पडलं तर माचवाच. ओके तर मित्रांनो आता बघू नंतर. अशा प्रकारे सरपण गोळा करीत आहेत. भाजीला सरपण लागते तर करा गोळा करा. काय इथं मस्त सरपण आहे. सरपण आहे. करा सरपण गोळा करा. चला लवकर अशा प्रकारे आपली चूल पेटलेली आहे. आपला भाऊ आलेला आहे मोठा भाऊ व्हिडिओ मध्ये. मासे बिशे धुवून घेतले. आडवा काढायचा उभा नाही. सगळं बनवतो मी. मांगूर आणल्या. घंटाभर शिजवायचे. जाळ पेटवलेला आहे. अशा प्रकारे एक नंबर जाळ पेटवलेला आहे. 15 मिनिटात उकळू द्या.
दीड 2 तास लागते तर आम्ही इकडे थोडं साधा शुद्ध शाकाहारी खाऊन आम्ही हे करूत एन्जॉय करूत. हे असंच हे असं विष्णुभाऊचं असते शस्त्रास्त्र ब्रह्मास्त्र आहे ते. चालू आहे 1 नंबर चुलीला जाळ पण आमचे ईश्वर कांदा भाजीत आहेत. आता काय करायचं पुढं? टमाटर खोबरं भाजून घ्या आधी. खोबरं दे टाकून दे सगळं चांगलं होते भाजी. हो सगळं टाकायला घरी घेऊन जायचं नाही मला. घरी घेऊन जायचं संसार केला असता. ओके नंबर 1 पैकी भाजी बनत आहे आमची. चाय दूध तर माझ्याकडेच आहे. मी तिकडे बसेल तिकडे. खोबरं होत आहे. ना आता नको. खोबरं भाजीत आहे. टमाटर झालेला आहे. हे बघा 1 मिनिट. बाई सर पकड मागत आहे त्याच्यात. इकडे फिरून नका. तुम्हाला अजून काय टाकायचं. भाई चल पकड तुला असं कसे राहतात. तुम्हाला सांगतो मी काय पकडलं नव्हते. टमाटर टाकून दे. हे आहे किसलेलं टमाटर. ओके. हे मित्रांनो हे आपला कसा मसाला झालेला आहे तयार. या मसाल्यामध्ये थोडी अशी कोथिंबीर अशी टाकून द्यायची अशी. थोडं टाक. वाटण नंबर 1 असं वाटण जात आहे आमचं. बघा हे ते टाक. ग्रेव्ही पावडर आहे. ओके गिरी जात आहे. ओके आता भैया त्याची पण थोडं टाकून दे. ते ना मोबाईल घेतला माझा. पाणी टाक. किस नाही टाकायचं. हां पुन्हा गेलं मित्रांनो. पकड मित्रांनो अशा प्रकारे आपली भाजी आता पूर्ण होत आहे. आता 1-2 उकळ्या फुटल्या की ओके मध्ये उतरून घ्यायची आणि खायचं. हे कशी दिसेल तर उगे नसते माय. बसलेले ते बघा हे शेत हे टीटी ईश्वर श्रीकांत फळ हे बघा ही भाजी कसली झाली आहे 1 नंबर. हो तरीदार भाजी. मासे दाखवूया त्यांना आपण. काय मासे नंबर 1 पैकी असे उगा नसते. सोपं आहे माय. चला आता जेवताना थोडा व्हिडिओ घेऊ आणि नंतर समाप्त करू. हे मुंडका एक्सपर्ट आहेत. हे बघा नुसते मुंडके कांदा लिंबू ही भाजी. आता ओके मध्ये भाकरी. ओके हे शाकाहारी माणसं साईडला असते तर जुंधळ्याची भाकर दाखव. ओरिजिनल जुंदुळ्याची भाकर आणि ओरिजिनल शाकाहारी माणसं आणि डोगेश आपला डोगेश नाही बस तिचे 17 पिढी झाली. अशा प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे. जेवण कसं झालं? एकदम सुंदर. अजून प्यायला कसं झालं? नंबर 1 जेवण. छान छान. हे बघा किती खरकट पडले. माशाचे हाड हे माझे हे अंकटचे हे टिटेचे आणि इकडे शाकाहारी माणसं. ते कसं मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यात जेवण करणं 1 नंबर असते. हो कसं निसर्गात कसं असतं जेवण. मित्रांनो अशा प्रकारे जेवण झालेलं आहे आणि आता जायची तयारी होत आहे. हे बघा पातेले वगैरे धुवायला चालू आहेत आणि थोडा दिवस पण मावळलेला आहे. चंपीला आता चंपीची मजा आहे. चंपीला सगळं टाकून जाणार आहे त्याने. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.